महाजन राहतात, कळलं? त्यामुळे तुझा या घराशी काही एक संबंध नाहीये. त्यामुळे तू इथे राहायचं नाही, निघायचं. नाहीतर काय, कोण कुठली मुलगी तिला इथे राहायचंय? ही असली घाण आम्ही आमच्या घरात घेऊ असं तुला कसं वाटलं ग? रागिणी, काय चाललंय? तुझी आई सुद्धा वाटेल ते बोलते, तुझी मुलगी सुद्धा वाटेल ते बोलतेय. थांबा, त्या जे काय बोलायला त्या बरोबरच बोलतात. हे घर महाजनांचं आहे आणि निंगी महाजन नाही, त्यामुळे तिला इथं राहायचा अधिकार बी नाही. मी कमळी राजन महाजन म्हणून मला बी आता ह्या घरातल्या मान मर्यादा राखल्या पाहिजेत की नाही? छोटी आई, या घरात फक्त महाजन ज्यांचं आडनाव आहे तेच राहणार, होय की नाही? ऑफकोर्स कोणीच नाही. निंगे, तुला जायला लागल. अगं हे काय बोलतेस तू? मी बरोबरच बोलायला. मी माझ्या मैत्रीसाठी या घरातले नियम आणि मान मर्यादाला धक्का लागल असं काहीच वागणार नाही. निघे चल. निंगे सॉरी, मी इसरूनच गेलेलो का मी आता महाजन आहे. मी म्हणलं तसं आता मला वागता नाही येणार. कामिनी आजींनी माझं डोळं उघडलं. मला माफ कर. बाय. दादा, मला जरा फोन देता काय? थँक्यू. हॅलो सर. हा निंगी, काय ग, काय झालं? आणि कमळी बरी आहे ना? वय ती बरी आहे. ऋषी सर, निंगी तू तिथेच थांब, मी येतोय तिथे. वय हा. थँक्यू दादा. कमळी चक्क निंगीशी असं का वागली असेल? चला. सुंठी वाचून खोकला गेला, साप पण मेला आणि काठी नाही तुटली. ठीक आहे, ठीक आहे, नको एवढा लक्ष देऊ. आपलं काम झालं, हे मला म्हणायचंय, कळलं?